नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्रात एकच चर्चा चालू आहे, मराठी भाषा. ओके, आता मराठी भाषा यामागचं संविधान काय सांगतं, यामागचं सत्य काय, तर हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. चला तर बघूयात. मराठी भाषा आणि संविधान, आम्ही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घेऊन आलो आहे. मराठी भाषा आणि संविधान. संविधान नेमकं काय सांगतं, तर पहिला पण भारतात भाषा कशी ठरते, तर संविधानाच्या पाठ 17 मध्ये कलम 343 ते 351 मध्ये भाषेबद्दल सर्व काही नेम दिलेले आहेत. तर भारताची कोणतीही राष्ट्रभाषा नाही आहे, पण केंद्र सरकारसाठी हिंदी आणि इंग्रजी ह्या अधिकृत भाषा, ह्या ऑफिशियल लँग्वेज मानल्या जातात, कारण तिथला कारभार करण्यासाठी. राज्यांना अधिकार, महत्त्वाचा मुद्दा हा सगळ्यात महत्त्वाचा. कलम 345 नुसार प्रत्येक राज्याला स्वतःची एक अधिकृत भाषा निवडण्याचा अधिकार आहे. म्हणूनच महाराष्ट्रानं मराठी भाषा अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली. आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा मुद्दा म्हणजे काय, मराठी भाषेचा दर्जा. मराठी ही भारतातील 22 अनुसूचित भाषांपैकी एक भाषा आहे. ते 1960 पासून महाराष्ट्राची एक अधिकृत भाषा आहे आणि 2024 मध्ये त्याला आत्ताच एक अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, म्हणजे क्लासिकल लँग्वेजचा दर्जा मिळाला. आणि आजचा मुद्दा काय, तर आजचा मुद्दा हेच आहे की सर्व सरकारी कामकाजामध्ये मराठी भाषा बंधनकारक केली जाते. म्हणजे याचा अर्थ होत, म्हणजे याच्या मागचं सत्य काय, भारतामध्ये कोणतीही एक राष्ट्रीय भाषा नाही आहे. प्रत्येक राज्याला स्वतःची भाषा ठरवण्याचा अधिकार आहे. मग मराठीवर कोणतीही बंदी नाही, उलट संविधानानेच अधिकार दिलेला आहे त्यांना. तर यामागचं सत्य आपल्याला अजून जाणून घ्यायचं आहे. आता बघा, 1 तारखेला जे की परप्रांतीय आहे, ह्या मराठी भाषा आम्ही बोलणार नाही, ह्या मुद्द्यावर त्यांचं चालू आहे की आम्ही ह्याविरुद्ध आंदोलन करू. ओके, तुम्हाला हा मुद्दा कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्हाला ही बद्दल माहिती कशी वाटली, मराठी भाषा आणि संविधान याबद्दल माहिती कशी वाटली ही तुम्हाला आम्हाला कमेंटद्वारे कळवा. थँक्यू, धन्यवाद.